का अक्कलकोट मध्ये स्वामींचं असणारं आगमन झालं आणि लाखो भाविक हजारो भाविक स्वामींना तुडुंब असणाऱ्या रांगा लागायची आणि स्वामींच्या दर्शनाला आलेले लोक सांगायचे, स्वामी माझी परिस्थिती नाही हो, मला खायला मिळत नाही, काहीतरी कृपा करावा. दीन दुबळ्यांचा असणारा कैवारी माझा स्वामी आहे. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. तव चरणाचे दर्शन आला, तव चरणाचे दर्शन आला, मला कधी घडणार, स्वामी कृपा कधी करणार, करणार. भक्तांच्या रांगा लागायच्या. कोणाचा आरोग्याविषयी समस्या असतील, कोणाच्या ग्रह क्लेशाविषयी, पण स्वामींनी चमत्कार केले, पण भोंदूसारखे नाही. आणि त्या काळी 3 संन्यासी स्वतःला विद्वान म्हणून समजून घ्यायचे, लोकांची फसवणूक करायची. त्यांच्या कानावरती ही बातमी आली, अक्कलकोटी कोणी महात्मा आलाय, लोक त्यांच्या असणाऱ्या दर्शनाला रांगाच्या रांगा लावून जातात. ते 3 जण ज्या ठिकाणी स्वामींचा दरबार भरायचा त्या ठिकाणी आले. पाहिजे ते, अरे हा बोळा ढोंगी दिसतोय. काही लोक कान खजुरी असतात, त्या पद्धतीने ते 3 संन्यासी आहेत. आपल्या दारावरती खरंच संन्यासी हा खराखुरा संन्यासी का ओळखत जावा, नको त्या महाराजांच्या नांदी लागू नका. 8 दिवस तुम्ही टीव्हीला बातमी पाहतात. तुम्हाला स्वतःच्या मातापित्यावरती विश्वास नाही, पण ठग करणाऱ्यांवर विश्वास आहे. खड्यातल्या अंगठीवरती विश्वास आहे काहींच्या, हजारो रुपये घालवतात. अरे पण मनातला असणारा क्लेश बाजूला सरा ना, माझी स्वामी कृपा करेल तुमच्यावरती. ह्या खड्यांनी जर असणारं आयुष्य बरोबर झालं असतं तर लोकांनी देवघरात खडेच नेऊन ठेवले असते. ते 3 संन्यासी आणि खोट्या माणसांच्या मागे आहे ना असा गराडा असतो लोकांचा. ते त्यांचीच माणसं असतात चमत्कार करणारे. विचार करा, ह्या साधू संन्यासी असणारे खोटे संन्यासी बरं का, खरे नाही मी म्हणत. खरे साधू माझे माऊली तुकोबराया, माझे स्वामी समर्थ, माझे सच्चिदानंद साईनाथ महाराज, हे खरे साधू. त्यांचा जन्म जग उद्धार करण्यासाठीच आला होता. म्हणून मला एक सांगायचंय, नको त्यांच्या नादी लागण्यापेक्षा खरे जे आहेत आणि जीवनाला दिशा देणारे ग्रंथ आपल्याकडे आहे. 1 नंबरचा ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि 2 नंबरचा ग्रंथ गाथा आहे. तो अवलंब करायला शिका, तो घ्या हातामध्ये, तो वाचा. वाचले तर वाचाल. काहींच्या अंगाचा घमाट वास सुटतो, असल्यांच्या अंगात देव येतो का? इथं तुम्ही माता भगिनी बसलेत ना, बऱ्याच जणांना नवरात्रीचे उपवास असतात आणि त्यांच्या अंगात सुद्धा वारं येतं. मी ढोंगींबद्दल बोलतोय. देवाला खरी भक्ती आवडती, काही अशी वारी घेतात. वारी घेऊन माणसाचं काय प्रसन्न झालं. काय दात सुद्धा घासत नाहीत, मशेरी घासून 2च दात राहिलेले असतात. वर टाळूला काळं लागलं असताना अशा घाणींच्या मुखात देवाचं वारं येणार. काही लोक बाथरूमला पाणी सुद्धा नेत नाही, अशांनी उड्या मारायच्या आणि माझ्या अंगात देव आला. देव कोणाच्या अंगात येतो का? अरे जो आत्म्यातच राम स्थित आहे तो कोणाच्या अंगात कसा येईल? त्याला बाहेर प्रगट करण्यासाठी तुमची मनोभावी असणारी वृत्ती चांगली पाहिजे. तुमच्या वृत्त्यात जर बरोबर नसतील तर उपयोगाचं काय? माझी सोमय त्यांच्याकडेच कृपा करायची ज्याचं मन प्रसन्न आहे, ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याचं मन गंगाजळ जसं आहे, सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. अशंकर स्वामी.